हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहात? आणि हे पहा, सकाळचे वातावरण किती मन फ्रेश करणारे असते. तर इथे पहा, हा आमचा देवारा आहे आणि इथे आम्ही घट बसवलेला आहे. हे पहा, हे छोटासा आमचा देवारा आहे आणि इथेच आम्ही आता देवीचा घट बसवलेला आहे. आणि आमच्या आईंचा 9 दिवसाचा उपवास पण असतो आहे. आणि हा छोटासा आमचा देवारा आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सर्वात प्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि देवी माता तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करो, हीच मी देवी मातेच्या चरणी मनापासून विनंती करते. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि माझ्या सगळ्यात प्रथम माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आता माझा चहा करायचं चाललेला आहे. हे पहा, आणि मी काळा चहा पिते. आणि आता थोडंसं त्यात आलं टाकणार आहे मी, कारण आल्याशिवाय चहा छान लागत नाही. कुणाला आलं टाकून चहा आवडतो नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मला तर आल्याचा चहाच आवडतो आणि मी काळा चहा पिते, ते पण थोडाच पिते. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि आता आमच्या घरी ही घटस्थापना केलेली आहे आम्ही. तर त्यामुळे देवपूजा वगैरे थोडासा उशीर झाला. तर माझा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, कारण मी आता घरातलं काम वगैरे सगळं आवरून शेतात जाणार आहे. आणि आमच्या शेतात मका लावलेला आहे आणि थोडीफार खाण्यासाठी कणसे पण तिथून घेऊन येणार आहे. तुम्हाला शेत मी नक्की दाखवीन, तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर मी घरातले पटपट कामं आवरते आणि मग आपण मी तुम्हाला शेत दाखवते. चला तर. आणि आता इथे पहा, मुली नाश्ता करत आहेत. आणि शाळेला आमच्याकडे आता सुट्टी पडलेली आहे. दसऱ्याला आमच्याकडे 15 दिवस सुट्टी असते. 6माही पेपर पण झालेले आहेत, त्यामुळे आज जरा उशिरा उठलेले आहेत. आणि आता आंघोळ वगैरे झालेले आहे. आता नाश्ता करत आहेत. नाश्त्याला मी आप्पेच बनवलेले आहेत. तर इकडे पहा, आता इथे आमच्या चंपाची आंघोळ चालली आहे. आणि म्हणजेच माझे सासरे, म्हणजे मी त्यांना पप्पाच म्हणते. आणि तर आमचे पप्पा आता आमच्या चंपाला स्वच्छ धुवून काढत आहेत. हे पहा, कारण जनावरे आपल्याला एवढा फायदा करून देतात. आपल्याला त्यांनी दूध देतात, परत त्यांचं दूध विकल्यानंतर आपल्याला पैसाही मिळतो. म्हटल्यानंतर आपण त्यांची निगा राखणं ही आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आमच्याकडे पहा, आमचे पप्पा जनावरे खूप त्यांचा गोटा म्हणा किंवा त्यांचं शारीरिकदृष्ट्या स्वच्छता वगैरे खूप केली जाते आमच्या ह्याच्यात. हे बघा, आठवड्यातून 1-2दा असं म्हशीला स्वच्छ धुवून वगैरे काढतात. तर अशा प्रकारे माझं आता घरातलं काम सर्व आवरलेलं आहे. आणि तुम्हाला मी मगाशीच म्हणलं होतं की मी आता कामावरून शेतात जाणार आहे. तर शेतात आमच्या मक्का लावलेला आहे आणि तुम्हाला मक्याचं शेत दाखवते. चला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगत जावा. आणि व्हिडिओ बंद करू नका, पुढे व्हिडिओ खूप छान आहे. आणि तर चला तर मग जाऊया. सानू, मी पाटी घेत आहे, कारण थोडीफार कणसे खाण्यासाठी घेऊन येणार आहे आम्ही येताना. चला तर तुम्हाला पण मक्याचं शेत दाखवते आमचं. मी कॅमेरा पाठीमागं फिरवून तुम्हाला आमचं शेत दाखवते. चाललो आहोत आम्ही आता. तर ही पहा, ही आमची जनावरे आहेत. ही एक गाई आहे आणि एक म्हैस पण आहे. आणि तर हे पहा, आमच्या घराच्या जरा पुढे गेल्यानंतरच हे आमच्या घराच्या समोरच शेत आहे. आणि हे पहा, किती छान मक्का आलेला आहे. आणि
आणि कणसे तर खूप छान लागलेले आहेत. हिरवंगार शेत दिसत आहे. हे पहा किती छान वाटत आहे शेतात आल्यानंतर. हे पहा आमची स्वीटू पण आलेली आहे आमच्यासोबत शेतात. कुठं जाईल तिथं पाठीमागे येतेच ही स्वीटी. ही चावत आहे मला, त्यामुळे सोडतो हिला खाली. इथे मी कणसे काढतानाचा व्हिडिओ थोडासा स्पीड वाढवून टाकलेला आहे व्हिडिओचा, कारण पुढे अजून कणसे भाजतानाचा वगैरे व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी इथे थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे व्हिडिओचं. राजा या इथं खूप झुंजून वाटत आहे. इकडं थोडं पुढं मला पण दोन झाला पण खेळ कुठला तरी पहा सेन्स लागला इथं. झुंज झालेत ग. कवळी नाही तेवढी, सर्व आईने आणली. बास धरलं राजाला आणतो. ते पहा त्यातलीच कवळी बघून मी एक 4-5 घेतलेले आहेत खाण्यापुरती. जरा जून होत आहेत कणसे. मागच्या वेळी दोनदा काढली होती त्यावेळी थोडी कवळी होती, पण आता जरा जून झालेले आहेत. हे पहा अशी बघून मी कणसे घेतलेले आहेत थोडी. 11:30 वाजलेत. ऊन खूप झालेलं आहे. पहा आत्ता खूप ऊन पडतं आणि नंतर 4 वाजले की मग पाऊस चालू होतो. आणि काल तर खूप मोठा पाऊस झाला आमच्याकडे. आणि आता ऊन किती जास्त पडलेलं आहे पहा. आणि संपूर्ण शेत आहे. हे नारळाचं झाड आहे आमचं. आणि इकडे हा ऊस आमचा नाही आहे, दुसऱ्यांचा आहे. आमच्या शेतात पण ऊस लावलेला आहे, पण ते रान तिकडं आहे. आणि इथे आमच्या घरासमोर जे हे शेत आहे यात आम्ही मक्काच लावला आहे. हे पहा स्वीटी कुठे येऊन बसली आहे ती. चला तर मग आता ऊन पण खूप लागत आहे आणि 4-5 मी कणसे घेतलेले आहेत खाण्यापुरती आणि तुम्हाला शेत पण दाखवायचं म्हणूनच मी आले होते. हे पहा संपूर्ण चला तर मग मी आता जाऊन चुलीवर कणसे भाजणार आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज मला सपोर्ट करा. माझं चॅनल नवीन आहे. मी सपोर्ट केला तर मला खरंच मनापासून व्हिडिओ बनवायला मनापासून आनंद होईल. म्हणून मी मनापासून एक विनंती करत आहे, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. माझे मोठे व्हिडिओसुद्धा पूर्ण बघत जावा, कारण मग माझं वॉच टाईम अजून खूप कमी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की चॅनल मॉनिटायझर होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईमची खूप गरज असते. तर माझं सबस्क्रायबर 850 होत आले आहेत, परंतु
वॉच टाईम अजून कंप्लीट झालेलं नाही आहे काहीच, आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळेच पूर्ण होऊ शकेल. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्याच्यापेक्षा चांगले अजून व्हिडिओ काढण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर चला तर मग मी आता हे जाऊन कणीस भाजणार आहे, आणि ते पण चुलीवर. चला तर मग मी दाखवते तुम्हाला कणीस चुलीवर भाजत्याला. तर मग आता मी घरी जाते. हे पहा, आता मी घरी आले आहे आणि कणसे पण घेऊन आले आहे येताना. आता पहिल्यांदा मी याची साल काढून घेते. त्यातून घरात आत येत्याला व्हिडिओ मी दाखवू शकले नाही आता, कारण आता काल आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे आणि आता शेतात गेल्यानंतर पूर्ण चिखल झाला होता तिथं. त्यामुळे सगळे चप्पल वगैरे चिखलानं भरली होती माझी, म्हणून घराच्या पाठीमागच्या बाजूला येऊन मी पहिल्यांदा स्वच्छ हात पाय धुतले आणि मग आता इथं मी कणसे सोलाय बसले आहे. विरेन कुठे गेलाय? आता मुलांना शाळेला सुट्टी पडली आहे. काल परवाच मुलांचे सर्व पेपर संपले सामानचे आणि आता सुट्टी पडलेली आहे. आणि विरेन कुठे खेळायसाठी गेला आहे आणि त्याला माहिती नव्हतं मी कणसे आणायला जाणार आहे, त्यामुळे तो बाहेर गेला आहे. त्यामुळे मी आता तो घरी येऊस तर इथं शेजारच्या घरात खेळण्यासाठी गेला आहे आणि तो येऊस तर मी आता कणसे भाजून ठेवणार आहे. तो आल्यावर खातो. मुलांची शाळा असली की मुलांची शाळा बंद आहे म्हणून मला असा वेळ मिळालेला आहे शेतातनं कणस वगैरे घेऊन यायचा. नाहीतर मुलांची शाळा वगैरे चालू असली की मला वेळ मिळत नाही. आणि आता सुट्टी पडल्यामुळे थोडाफार वेळ मिळालेला आणि काम पण आज लवकर आवरलेलं आहे 11 वाजता. त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ काढूया. आणि कणसे पण खूप खायची इच्छा झाली होती आणि चुलीवर भाजून खायची खूप मजा वेगळीच आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ काढलेला आहे. हे पहा, आता माझी कणसे भाजून झालेली आहे. आता मी याला थोडंसं लिंबू आणि वरती मीठ टाकणार आहे आणि मग खाणार आहे. तर चला, झाडाचं एक लिंबू घेऊन येते मी. इथं आम्ही एक लिंबूचं झाड लावलेलं आहे. पहा, याला एक लिंबू आहे का बघते मी. आम्हाला लागला की आम्ही इथूनच लिंबू नेतो. आमच्या झाडाला खूप लिंबू लागले होते परवा. रस खूप आहे या लिंबूंना. हे पहा, भरपूर लागले. हे पहा, काटे खूप आहे त्याला. काटे खूप जोरात टोचतात. हे पहा, थोडा थोडा पिकत आला आहे लिंबू. अशा प्रकारे मी कणसे भाजून घेतलेले आहेत आता. आणि आता त्याला थोडंसं लिंबू लावून घेणार आहे. लिंबू लावल्यावर खूप छान लागतात कणसे आणि माझ्या विरेनला तर खूपच आवडतात मुलांना खायला. आणि हे पहा, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे घ्या. तर आमचा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला व्हिडिओ काढायला आणखी प्रोत्साहन मिळेल. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.